राहुरी तालुक्यातील टाकळीमिया इथे एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये पडलेल्या जिवंत बिबट्याला वन विभागानं तत्परतेनं कारवाई करून सुखरूपपणे बाहेर काढलं आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील शेतकरी पांडू माळवे यांच्या शेतामधील विहिरीत बिबट्या पडल्याचे 13 एप्रिल रोजी सकाळी निदर्शनास आलं। ही बाब लक्षात येताच माळवे यांनी आसपासच्या शेतकऱ्यांना ही माहिती दिली। बिबट्या जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तात्काळ वन विभागाला कळवण्यात आलं। माहिती मिळताच वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर साळुंखे यांनी तात्काळ घटनास्थळी पथकाला रवाना केलं। या पथकामध्ये वनपाल बाळू आटोळे तसेच संदीप कोरके, वनरक्षक निलेश जाधव, महेश ससे तसेच वन कर्मचारी प्रदीप कोहकडे, अली इनामदार, शशिकांत मोरे आणि वाहन चालक ताराचंद गायकवाड यांचा समावेश होता। वन विभागाच्या पथकानं नियोजनबद्ध पद्धतीनं बचाव कार्य राबवून बिबट्याला कोणतीही इजा न होता अलगदपणे बाहेर काढलं। त्यानंतर त्याला पिंजऱ्यामध्ये सुरक्षितपणे कैद करून पुढील कारवाईसाठी घेऊन जाण्यात आला आहे। यापूर्वी देखील माळवे यांच्या वस्तीवरती बिबट्यानं कालवड आणि शेळीचा फडशा पाडल्याच्या घटना घडल्या होत्या। त्यामुळे हा बिबट्या शिकारीच्या शोधामध्ये असताना विहिरीमध्ये पडल्याचा अंदाज स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। बिबट्याला पकडण्यात यश आलं असलं तरी परिसरामध्ये अद्यापही भीतीचं वातावरण कायम आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी।